तर पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय। तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसतोय। पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी या संदर्भातले आदेश दिलेत। पुणे, हिंगणे खुर्द, साईनगर इथं डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं अग्निशामक दल रवाना झालाय। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पुणे जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच पुणे जिल्ह्यात जी पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे परिस्थिती ही हाताबाहेर गेलेली आहे। अतिवृष्टीचा इशारा आज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातल्या काही तालुक्यांमध्ये शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे। पण पुणे शहरात जी काही पावसाची संततधार सुरू आहे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सध्या आपण सिंहगड रस्त्यावरील एकता सोसायटीच्या परिसरामध्ये आहोत आणि इथं जर पाहिलं तर जवळपास 3 ते 4 फुटांचं पाणी आहे ते या सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे। दरवर्षी पाऊस पडला की अशा पद्धतीचा जो त्रास आहे तो नागरिकांना होतो, पण सध्याची जी परिस्थिती पाहतोय की गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा भीषण परिस्थिती आहे ती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। 3 ते 4 फुटांचं पाणी आहे आणि सध्या महापालिकेचे कर्मचारी आहेत ते स्थानिकांना रेस्क्यू करण्यासाठी गेलेले आहेत। अजूनही या सोसायट्यांमध्ये हजारो नागरिक आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम आहे ते महापालिकेकडून केलं जात आहे। आता या संपूर्ण घटनेवर आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। महापालिका पाटबंधाऱ्यावर टीका करतेय की पाटबंधाऱ्यांनी कुठलीही पूर्व सूचना आहे ती नागरिकांना दिली नाही आणि त्यामुळे अशी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय की या ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे तिथं गुडघ्याच्या वर सुद्धा पाणी आहे ते सध्या साचलेलं आहे। तर पलीकडच्या बाजूला पाहतोय ज्या ठिकाणी जवळपास 3 ते 4 फुटांचं पाणी आहे ते सुद्धा या परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। अजूनही नागरिक आहेत ते सोसायट्यांच्या खिडक्यांमध्ये येऊन आपण पाहतोय की बसलेले आहेत, त्यांना रेस्क्यू केले जाते। जवळपास 3 ते 4 तासांपासून हे सगळे नागरिक आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आता महापालिका कशा पद्धतीने यांना रेस्क्यू करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण खूप मोठं नुकसान आहे ते या सोसायट्यांमध्ये झालेलं आहे। या सोसायट्यांमध्ये जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये सुद्धा पूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। अनेक दुचाकी आहेत त्या सुद्धा यामध्ये अडकलेल्या आहेत। आपण या बाजूला उजव्या बाजूला पाहिलं तर ज्या दुचाकी आहेत त्या पूर्णपणे या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि त्यामुळे एक भीषण परिस्थिती आहे ती सध्या या सिंहगड रोड परिसरातील या सोसायट्यांमध्ये झालेली पाहायला मिळते। आता महापालिकेचे कर्मचारी रेस्क्यू करतात, पण हे रेस्क्यू नेमकं कधी होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे, कारण की मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते सध्या या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळते आणि महापालिकेचे कर्मचारी आहेत ते सध्या यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती आहे ती काहीशी हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळते। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये जवळपास 35,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे, पण महापालिकेचं असं म्हणणं आहे की जवळपास 70,000 क्युसेक्स वेगाने हे पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे ती सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता पुण्यातील पूरस्थिती ही गंभीर होत चालल्याचं सध्या पाहायला मिळतंय। इरिगेशन डिपार्टमेंट के यहाँ से कोई भी पूर्व सूचना नहीं दी गई थी और खड़कवासला धरन से पानी छोड़ा गया था। सुबह 3 बजे हमें पता चला पानी भर रहा है। उसके बाद हम लोग जब यहाँ आए तो पूरी अफरा तफरी मची हुई थी, सब लोग घबराए हुए थे, सब लोग गाड़ियाँ निकाल रहे थे, कुछ बच्चे भी थे जो जोर जोर से चिल्ला रहे थे। उसके बाद में फिर हम लोग यहाँ आने के बाद पुणे महानगर पालिका डिपार्टमेंट जो डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट है उनको फ़ोन किया मैंने और फायर ब्रिगेड स्टेशन में भी फ़ोन किया। उधर फोन करने के बाद में सिर्फ फायर ब्रिगेड के लोग जो है वो आए थे, लेकिन बाकी कोई भी सक्षम यंत्रणा यहाँ पहुंची नहीं। अभी सबको घर से बाहर निकाला है, दूसरी जगह शिफ्ट किया है। पूरा घर में सामान मेहमान नीचे गिर गए पानी की वजह से, पूरा नुकसान है। प्रशासन ने कुछ पहले से बताया नहीं, इसलिए ज्यादा ये गड़बड़ हो गए। कोई जानकारी नहीं, हर साल बताते थोड़ा बढ़ने वाला है, कुछ होने। इस बार कुछ में नींद में थे, 3:30-4 बजे से पानी का थोड़ा फ्लो बढ़ते रहा। अभी 5-6 साल के बाद पानी आया है और खड़कवासला से जो विसर्ग छोड़ा है उसकी वजह से यहाँ पानी आया है। अभी हम यहाँ के स्थानिक रहवासी है
तो हमने मदद के लिए पिछले बार एक ग्रिल तोड़ने के लिए कुछ नहीं था, तो अभी हमने अपना हथौड़ा लाया है। अभी ऊपर से कम 50 से 60 हजार क्यूसेस छोड़ा है और छोड़ने की कोशिश में है वो, लेकिन पहले लोगों को खाली करेंगे उसके बाद। तर पुणे जिल्ह्यात आता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पुण्याला रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी देखील आज जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सिवगोड रोड परिसरात आता गुडघाभर पाणी साचले आणि गेल्या 3 ते 4 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन हे करण्यात येतंय। नागरिकांना वाचवण्यात येतंय। तर पुणे शहरातली पूरस्थिती आता गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं। प्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड, बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे। आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड, जुन्नर, आंबेगाव येथील घाट माथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा, मावळ, मुळशी, भोरवेल्ला, खडकवासला, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे, जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।